अहो मजूर येऊन बसल्या ना बैठकीत आपल्या. तुम्ही इथं काय करता? संडासात लपून बसता का? हा, तुम्हाला शोभते का? हा, गावचे सरपंच आहे ना तुम्ही, तुम्हाला असं शोभते का? जे काय आहे ते मजुराला सांगून द्या, बरं राहते. तुले काय बिचारे एवढं म्हणाले, पण आम्हाला कसं काम करून घ्यायच्या वक्ती बोला लागते. आणि आता पैसे मागायला आलं तर तिथंही तोंडावर पडते. हा, आपल्यापाशी नाही पैसा, तूर तर सोंगाच लागत होती, सोंगून तर घेतली, गंजी मारली. पण कसं आता मजूर पैशाला आलं तर कायच त्याला उत्तर द्यावं तेच समजत नाही म्हणजे. सरळ सरळ सांगून द्या त्यांना, बाबा आता माझ्याजवळ पैसे नाही, नंतर कधीतरी देतो मी पैसे. हे असं लपून बसल्यानं बरं वाटते का? आणि एक तर तुम्ही गावचे सरपंच आहात. तिथंच तो वांदा पडला, गावचा सरपंच आहे म्हणून. कसं आहे, ग्रामसेवकले मानतो पैसे मी. आता जातो मी तिकडे कारंज्यात मी ग्रामसेवकपासून पैसे आणतो, उसने वाढीन, यायचं मजुरी चुकतं करतो. असा काहीतरी दिमाग लढवत जा, काजू बदाम खात जा, त्यानं दिमाग फटाफट चालते. माय बिन मले काजू बदाम खायला लावते या वयात मी. एवढा आयुष्यभर माझा दिमाग कसा चालला का? अशी एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केली का? कसं आहे, मजुराचा पैसा आता मजुराला द्याच लागेल, आज नाही उद्या. पण मजुराचं पोट बी कमाई असते ना. आज आता त्याच्या हप्त्याभराचा बाजार होते, पुरं हप्त्यावर लागणारं सामान आज आणते आणि अजून कामाला लागते. आज नाही पैसे दिले तर कसे चालन, हे तुम्ही कालच विचार करायला पाहिजे होता. तो बिचारे कालच जातो तुम्ही, पण गंजी लावायलाच तर उशीर झाला. हा, गंजी लावायला उशीर झाला म्हणून जाणं नाही झालं. एक तर थंडीचे दिवस आहे, थंडीचे दिवस असल्या ना, आणि मी काही गेलो नाही. निदान मी फोन तर लावायला पाहिजे होता, पण ते मूर्खपणा केला, फोनही नाही लावला. मग आता तरी फोन लावा ना, त्याला बैठकीत मजुराला किती वेळ बसून ठेवू सांगा बरं. आणि तुम्ही संडासात लपून बसले तर बरं आहे का? आता मला आंघोळ करायला लागते, बाहेर जा ना. आता तुला कुठे आंघोळ करून मीटिंग अटेंड करायला जावं लागते, सांग बरं. थोडासा उशीर झाला तर काय फरक पडते? मी फोन लावतो, पहिले विचारतो, नंतर येतो मी तिकडे. तोपर्यंत तू जाय मजुरापाशी. ठीक आहे, मी जातो मजुरापाशी बसतो. आणि तुम्ही आहे ना ग्रामसेवकला फोन लावा आणि पैसे मागा उसने, नंतर आपण त्यांचे देऊन देऊ. तू जा, त्याला थोडा वेळ थांबव, समजव कर. आता कसं करू, काय करू बाबा? आता काय करावं काय नाही सुचत नाही बा. आता ग्रामसेवकले पैसे मागा लागन आणि या मजुराची चुक्ती करावं लागन. हे किती वेळ घरी बसून ठेवा, काय करावं काय सुचत नाही बा आता. हां, कास्तकारापाशी सर्व असते, गाडी घोडं, घरातली माल टाल सर्व भरून असते. पण ऐन कास्तकाराचा माल निघाला तर भाव जमिनीला कोसळते आणि इकाचं मन नाही होत. जर इकतो म्हणलं तर भरपाई बी नाही होत, नाही लागानं ठेवाच लागते. मला येते का नाही रे बा? किती वेळ थांबवते आपल्याला पैशासाठी? तूर सोंगाच्या बाबतीत भल्ला लक 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 करे, पाणी येते सोंगा लवकर, नाही तूर सोंगा लवकर, नाही तर वली होईल. आता कोण घरात जाऊन बसलं? हे असंच आहे मग मालक लोकांचं. काम करून घ्यायच्या बाबतीत डंग 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 लावते, मग कटकट लावते, खाऊ पिऊ देत नाही. आता पैसे मागायला आलो तर घरातून निघतही नाही. काय म्हणे मग शांता काकू, काका घरात आहे का? हो काका घरातच आहे, बाथरूममध्ये आहे, येते आता लवकरच येते म्हणता. किती वेळ झालो आम्ही थांबू नाही इथं पैशासाठी. हां, तूर सोंगाच्या बाबतीत पहिले गडबड करे, आता तशीच पैसे द्यायची, गडबड करा ना. मजूर तर माहीत आहे. बोलाव ना बापा लवकर, आम्हाला बाजाराला जावं लागते. लेकरं बाय घरी आहे. लेकरं बाय संग घेऊन आले असते काय होतं? नाही ना बापा, माझे लेकरं मोठे कुच्ची नाही ना. तुमच्या माडीवर चढत होते, काही आदळापट करत होते, अजून तू म्हणत होते का लेकरं बी संग आणायचे होय. येते का नाही रे बाबा? आपला पाडते बाजार, आज कसा आहे, खाण्यापिण्याचा दिवस आहे. हां, हप्ताभर काम केलं राजा, आता इथं बी 1 घंटा थांबून झालो आपण. मालक अजून घरातून निघतच आहे. ते मालक आंघोळ करण, देवपूजा करण, मग आरामानं येऊन मग काय तूर सांगून घ्यायचीच लक 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 होती. जशी कुत्र्याला आप होती पण या मालकाला आवाज नव्हती. आता कोण फटकन पैसे देत नाही. हो ना राजा, मी म्हणलं एक दिवस महापुतण्याच्या सोयरी केले जातो, तर मला जाऊ नाही दिलं. नाही म्हणे माही तूर वली होईल म्हणे, पाणी येते म्हणे, सोंगाच लागते म्हणे. किती वेळ लागते काकू? काका अजून आलेच नाही. येईल ना बाई, येईल ना. आता कसं आहे, घरात तर पैसा नसते ना. हां, कुठून तरी ॲडजस्टमेंट, कोणाला टोपी घाला लागन, ते पैशाची तुमचं बजेट लागन. हां, ग्रामसेवकला फोन करत असा सर्व चाले वाटते पैशासाठी नाही. असं ते भाद्री नाही आलं, भाद्री बादर करे ते भाद्री. हां, ते काऊन आलं पैशाले? बादर तर लय करते. हां, काम करायच्या बाबतीत काम कुचारपणा करते, पण बादर करायला तर लयच वस्तात आहे. ते नाही आलं पैशाले. यायचा कसा आहे, टाईमपास करायला लागेल मला. आपल्यापाशी तर पैसे नाही, पण कसं आहे, पाटील की सारख्या गोष्टी करायच लागेल. मी काय म्हणतो मालक, पैसे देऊन द्या ना लवकर. तुम्ही इकडच्या तिकडच्याच गोष्टी करून राहिले बाबा. मला तर वाटते तुम्ही पैसेच नाही आणले. आता कसं तुम्ही बरोबर ऐकलं, कसं आहे, पैशाचा खेळ करायला टाईम लागते. काल मी शनिवार दिवस होता, काल तुमच्यापाशी गंजी लावायलाच तिथे उशीर झाला आपल्याला. त्यातनी तुमचे 2 गळ्यानं चाट दिली. हां, नाही तर उशीर होत नव्हता. उशीर जर नसता झाला तुम्ही पैसे घेऊन येत होतो. आता पैसे कसं समोरचा माणूस आणून देईन, त्यावेळेस तुम्हाला देईन. आता हे कसं मालक, तुम्ही तूर सोंगाच्या बाबतीत भरले गडबड करत जाय, आता पैशाच्या बाबतीत बी थांबून राहिले. हां, म्हणजे आम्हाला दुसरी चक्कर मारा लागते वाटते, असं वाटते मला. हां, पाय गड्या, काल तुझे जर 2 गडी असते तर तेवढंच 2-4 घंटे आधी काम झालं असतं. हां, मी लवकर मोकळा झालो असतो, पैशाचा बजेट लावला असता. पण काल आपल्याला गंजी लावता वावरातनी कशी किती उशीर झाला सांग बरं. येता राजा दिशे नाही रस्त्यानं. मी तर पडलो, माझ्या पाय लचकला राजा. आणि सांग बरं, आता पैसे बोलावले बा. हे मालक ना, मालकापाशी पैसे नाही म्हणून काहीतरी बहाणा लावून राहिला. तुमचे 2 गडी आले नाही म्हणून 2 घंटे उशीर झाला, 4 घंटे उशीर झाला, नाही तर मी पैशाला जात होतो. हे तर मालक लोकांचे बहाणे आहे रे बा. मी काय म्हणतो यार, मालक लोक काम करून द्यायच्या बाबतीत भलते लोण्या लावते, काम करून घेते. पण आता पैसे द्यायच्या बाबतीत पाय यायची चावटपणा चालूच आहे. तुकाराम काकाजी, तुमची सगळी तोर सांगून झाली, गंजी लावून झाली. हां, आता आम्हाला वाटते आमचं काम पूर्ण झालं तर तुम्ही पैशाच्या तयारीत राहा लागत होते. मी तर पैशाच्या तयारीतच होतो, पण काल कसं आहे, 2-3 घंटे मला उशीर झाला ना, नाही तर मी शहरात गेलो असतो, पैसे घेऊन आलो असतो. हो बाई, तुमचे पैसे तर झाले नसेल ना खलास? लाडक्या बहिणीचे पैसे भेटत असेल ना, झाले का खलास? लाडक्या बहिणीचे पैसे कुठे पुरून राहिले मा या मागायच्या असून याच्यातनी. हां,
किती महागाई आहे सांग बरं. ते काय लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे काय महागाई आहे? आम्हाला देते, नवऱ्याच्या खिशातून काढते. ते काय धरणीत आहे का बा? आता तुम्हाला काय सांगू बापा, कास्तकाराची गत. हां, तुम्ही सर्वजण मजुरीच्या पैशासाठी आले. मला का काळजी नसेल का? मला बी काळजीच आहे. पण कसं आहे, आता अजून आपली तूर शेतामध्ये गंजी लावूनच आहे. गंजी चांगली सोकासाठी 1 ते 1.5 महिना पाहिजे. आणि सोयाबीनचा पैसा खर्च झाला, बँकेचे घेतलेले लोन अजून फिटलेले नाही. मग सांगा बरं, तुम्हाला काय सांगा, कास्तकार दिसते तसा नाही. तुमच्यापेक्षा कर्जबाजारी असते. ज्यावेळेस आमचा माल येते तर त्या मालाला भाव नाही राहत. आणि इकाचं मन नाही होत. इकतो म्हणलं तर सारा घाटाच घाटा आहे. काय इकडे जावं तर इकडे गड्डा आहे, तिकडे जावं तर तिकडे हिर आहे. उडी कुठे टाका, म्हणजे मौत आमची आहेच आहे. सरळ सरळ सांगा ना बा, की बा 2 घंट्यानं पैसे येते का 3 घंट्यानं येते? यार त्या गोष्टी सांगायचं कामच नाही ना. सरळ सरळ सांगितलं बा 2 घंट्याने या का 1 घंट्याने या, असं सांगायला पाहिजे ना. अबे खबर कोण द्या झिंग्या, एवढं तुला पैशासाठी थांबत होतं का? माझ्याजवळ पैसे असते तर तुम्हाला यार जराशी धीर बी नाही. कायच म्हणावं, तुम्हाला काही समजत नाही. आमची हकीकत कोणीच समजून घेत नाही ना. तुम्ही मजूर समजून घेत ना, सरकार बी समजून घेत. सरकार का तुमच्यासाठी बसला आहे का बा? सरकार बसला आहे व्यापारी लोकांचं, मोठमोठ्या लोकांचे फायदे करासाठी, कास्तकारासाठी थोडी बसला आहे. तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्याचे देते, त्यातनीच खुश राहा तुम्ही. तू म्हणतो ते गोष्ट बरोबर आहे, पण पाहा ना राजा, माझ्याकडे जरासं पाहा ना. थोड्या वेळाने या ना, मी पैशाचा बंदोबस्त लावतो ना. हां, मला बी काळजी आहे ना. आता आपल्यापाशी पैसे तर नाही, थोडासे नरमाईने घ्या लागन, प्रेमळ बोला लागन, त्यावेळेस बरं वाटून यायला बी. आता तुम्ही चहा घ्या घेणार का बा सर्वजण? मांडबरं चहा, मांडबरं यायच्यासाठी. नाही चहा द्यायला झाले, टाईम नाही आमच्यापाशी. आम्ही नंतर येतो ना पैशासाठी. आता इथं थांबले ना आमचं बरोबर का? त्या दुसऱ्याच्या इकडे बी जावं लागते आम्हाला पैसे मागायला, तिकडे बी 1-1.5 घंटा मोडते. बरं झालं यायनच नाही म्हणलं तर. कसं आहे, मी कालच 1 किलो साखर आणली, पत्ती आणली. यायला ज्या 7-8 कप चहा म्हणला आज, तर उद्या माझे 3-4 दिवस निघून जाते त्यातनी. जाऊ दे, आपण म्हणलं तर घरी त्यायला तर वाटून का नाही बा चहा प्या म्हणलं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही या मग. 1-2 घंट्यात मी पैशाचा बजेट लावतो. असं आहे मित्र कास्तकाराचं जीवन. एक तर एका इकून मजूर तोडते, दुसऱ्या इकून सरकार तोडते. तुम्हाला कसा वाटला, काय वाटला व्हिडिओ, तरी व्हिडिओ पाहत जा, पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पहा मित्र, टक 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 पाहू नका, फक्त चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायचे प्रोत्साहन निर्माण होते. आणखी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ मनोरंजनाचे बनवतो आम्ही.